स्वयंपाक काय करायचा आहे म्हणजे आईला काय विचारलेस तू? तिला काय विचारायचं त्यात? तुझं तू कर की काय करायचं ते. राणी आहेस तू, राणी. राणीसारखं राहा. तर आज आईच्या लेकीचा गॅदरिंग आहे. तुला कनी नाव काढल्याशिवाय आणि काढी टाकल्याशिवाय काही गमत नाही. तर तुला काय म्हणायचंय मला सांग. हे सगळं असं विचार करून करून दाढी आणि केस पिकली. जरा सरळ साधा आणि विचार करत जा. मी काय नाही बोललो. मला माहित आहे तू कसला आहेस ते आणि कसं बोलायला आहेस ते सगळं मला माहित आहे. माझं तुझी काय आई मी आहे, लक्षात ठेव. तर आमच्या देवचा फोन आला, देवकीचा, की मामीला, आजीला, हर्षला सगळ्यांना पाठव. आणि मग आमच्या आई साहेब पुस्तक वाचायला बसल्या होत्या. मी म्हटलं आई देऊचा फोन आहे आणि गॅदरिंगला संध्याकाळी तुला यायचं आहे असं बोलल्या बोलल्या पुस्तक वाचायला सोडून आई इथे येऊन बसल्या. पुस्तक वाचायला सोडून मी अजिबात उठत नाही. वरचा देव आला तर उठत नाही. सगळं झाल्यावर मग मी बैरले. तुला काय वाटलं? बरोबर तिचा फोन आल्यावर तुझं झालं होय ते, म्हणजे टायमिंग मॅच काय झालं. नाही. फोन आलता, तू बोलालतास. बोलून झाल्यावर मग मी इकडं आलो. तुला ऐकू आलं ना मी काय बोलालतो ते? मी कसं ऐकू? इथं आल्यावर तू बोलालतास, मी करालतास. पुस्तक वाचायला उठून उठत हे करत नाही मी, कधी उठत नाही, लक्षात ठेव. बर ते येणार का हा प्रश्न मी जेव्हा जाणारच आहे. तू काय सांगायला? अगं, ऐक तर पूर्ण. ती काय विचारली मला, येणार आहे काय विचार. मी तुला विचारलो, मग तू काय म्हटलीस, तू कल्याणीकडे बघितलीस. मग मी तुला काय म्हटलो की बाबा जाणार आहेस का नाही ते सांग. तू तिच्याकडे काय बघालतीस? असं करून बसली ती. मी म्हटलं हिला एवढं काय टेन्शन आले असं करून बसल्या म्हणून तिच्याकडे बघालतो मी. मी काय त्याला घेत नाही, लक्षात ठेव. मला तुझ्या बायकोला, माझ्या सुनेला. आपल्या कोणाला सांगू नको, मी सांगत नाही तुम्ही त्या म्हणून ग बस. हे चल. काय रे? बघितलं आहे मी तुला घाबर काय नाही भेट जा. तू मला सांगालाय काय संबंध आहे बायचा? काय संबंध आहे सांग की. वांड आहे ना. एवढा लोक माझ्या संघ असताना मी बायकोला तुझ्या का रे देऊ? तरी पण तुझ्या चेहऱ्यावर नाही 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 अशी बसली ती. मी म्हटलं एवढा हिला काय टेन्शन आहे, अशी बसली. नाही, पण तुझ्या चेहऱ्यावरती भीती होती. एवढंच काय नवऱ्याचं. नाही. ए तू जा रे. नाही, मी बघितलो हं. बऱ्याचदा तू बोलताना घाबरतीस. नाही मी घाबरत झालं. आलो. मी तुला सांगतो तू घाबरू नकोस. माहिती? राणी आहेस तू, राणी तेच सारखी. मी होय, आता बायकोला म्हटलास कडू. सगळ्यांनी बरं हात असं ठेवून असतोस की सगळ्याच्या ह्याच्यावर. तसं नाही आई, मग? प्रेम आहे तुझ्यावर, हं. बायकोवर पण प्रेम आहे. होय होय दोघींना खुश होय ठेवायला होय पाहिजे. होय होय होय. वा रे वा. काय आता बघ, सोन्यासारखी बायको मिळाल्या. होय तिचं नाही कौतुक काय चालते आहे वय. तिचं कौतुक केलं पाहिजे कर बायको. की तुला पण नको काय म्हटलं. असते आई, बायकोचं कौतुक नवराच करू शकतो. होय, आणि मग आता काय तुझं दुसरी कोण कौतुक करणार? तुझं कौतुक पप्पा करतात का नाही? करतात का नाही सांग? करतात का नाही? होय. मग आम्ही म्हटलं तर सगळ्यांनाच चुकाला तुम्ही म्हणून कोण? पप्पांना. गप की कशाला बोलतोस? नाही नाही, चुकून जर मी पप्पांना म्हटलो चुकालाय पप्पा तुम्ही चुकी. पप्पा आता कसं सगळं मान्य करतात, म्हणजे तुझ्यामुळे हे सगळं झालं. हा मग अरे गुन्हाच आहे बाबा आमचा. यावं पप्पा जरा इकडे. गावाला बघितलं हे करते. असं बरं काय? हे या की इकडे जरा. का ते 4 असं इकडे या, इकडे या, आईच्या बाजूला या. काय बोलतोय ते तर बाजूलाच आहेत की काय? मी काय म्हटलो पप्पा, महादेवानी थांब की मध्ये बोलू नकोस. मध्ये मध्ये किटकिट करून करून आमचा बाबा बारीक झाला. ते व्यायाम करून बारीक झाला, किटकिट करून नाही. मी काय म्हटलं पप्पा, पप्पा आमचे कायम मान्य करतात की बाबा मी आज जे काय आहे ते अश्विनीमुळे आहे, सत्य आहे. आईमुळे आहे. बरोबर? तुम्ही बाजू घेताय की नाही आईची? आईची बाजू नाही घ्यायला लागतं. नाही नाही, घेताय का नाही घ्यायला सांगा. लागतं काय? घ्यायला लागतंय का नाही सांगा. मग समजा मी माझ्या बायकोची बाजू घेतलो, काय चुकलं? तुझं चुकतंय की. हा आई असताना घ्यायला नसतं रे. हा बघ. आई असताना आईची बाजू. तसं नसते होते. आपण घ्यायला नसतं रे. अहो, घ्यायला पाहिजे. नाही पण मला एवढंच आई म्हणायचं आहे. असताना मी आमच्या बाजूची आईची बाजू बाजू- घेत नव्हतो. आईची आईची बाजू बरोबर. मी याच्यासमोर कधीच घेत नाही तिची बाजू. हा माघार घेऊन जाऊ उपयोग. माघार घ्यायला समोरच पाहिजे. येईल. कोणतर कौतुक करायला नको त्याला- पप्पा. आपण काय त्याला दुखवतच नाही. नाही, कौतुक कोणतर करायला तिचं पाहिजे.
हा. भरपूर करतोय मी. होय, मग? तुला माहित नाही तू असं हिला- काय हे घरात असते काय तुला माहित नाही तिला बोलू की नाही पण मी आईला आता स्पष्ट तिला सांगितलं बोलू आहे बाहेर काय थांब की तू मध्ये बोल किती नको कौतुक करतो ते विचार जरा काय करायचं ते जरा पप्पाशनी व्यवस्थित सांगतो की समजावून मी काय सांगितलं म्हणजे पप्पा दोघांना जर घरात राहायचं असेल तर काम करत राहावं लागणार 2 टाइम व्यवस्थित खायचं असेल तर काम करत राहावं लागणार त्यामुळे व्यायाम होते काम करायला पाहिजे हे बघ अरे व्यायामामुळे काम करायला लागतं म्हातारपणात सुख काय घ्यायचं बोललं असेल पाहिजे तर दोघांनी काम करत राहायला पाहिजे घरात ते बघा दोघांनी काम करायला मी आणि तुला याने काय करणार आहे अगं आई अगं आई असं असं पप्पांनी याला माफ आणि काय? असं पप्पांनी मला म्हंटल पाहिजे सगळ्यात की शेवट तुला- म्हणतंय झाल्यावर म्हणजे सगळं सगळं असं द्यायचं असते दणकावय टप्प्याटप्प्याने तर धनंजय आणि कल्याणी तुम्हाला दोघांना व्यवस्थित राहायचं असेल तर काम करत राहायला पाहिजे माणसांना आपलं नाव मोठं केलं पाहिजे काम मोठं केलं पाहिजे त्याच्यातनं बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह होतो हे असं सगळं पप्पांनी मला बोललं पाहिजे पप्पांनी काय केलं माहिती काय माझ्यावर जबाबदारी दिली नाहीत पप्पा काय करतात पप्पा व्यवस्थित घर काय चालवतात जबाबदारी अगं चांगलं बोलाले आई चांगलं बोला चांगला आल्या बिग बॉसच्या घरात नाही आल्या किल्ली तुझ्या ताब्यात दिले अगं बाई. काय दुकानात किल्ली ताब्यात हे देऊ बघितला पप्पा खोताचं रक्त जा. चांगलं सांगालोय मी आमच्या वडिलांनी आम्हाला काय कमी पडू दिलं नाही सगळं केलं हे सांगालोय हे तर काय तिसरंच असते काय माझं बोलणं? हिला भांडणं पाहिजे काय तुम्हाला खरं सांगू काय हिला भांडणं पाहिजे हे असतं. ठीक आहे. आता चाललंय ना व्यवस्थित सगळं काय आता चाललंय? हिला भांडणं पाहिजे वय वय हा. वय गप बस बाबा आमचा काळा पडला तुझ्या टेन्शन गोर का होत म्हणजे हा पप्पा मी आल्यापासून सुधारला पप्पा तुमचं. मी आल्या सुधारलं. अगं आमच्या बाबा संग तुझं लग्न झालं अख्खं खोत परिवार सुधारलं तू काय सांगायला बाबा सुधारला सगळी म्हणून सुधारली रे हा. माझं वैशिष्ट्य बघ किती आहे मी आता असं गावातल्या लग्न झाल्यावर खोताचे, हा. खोताची परिवार सुधारला हा, खोतांचा परिवार सुधारला हे मान्य कर परिवार सुधारलं खोताचा परिवार सुधारला हे मान्य कर रांकल लागले खोत आमच्या बाबामुळं आणि तू मी बाबा ट्रॅकवर चाललोय रेल्वेवर पाठव्याच्या डब्यात मीच आहे बसलो निवांत इंजनला कारण काय नाही. इंजनला ताप देऊन येऊ पाठीमागं माणसं इंजनला बसलाय. ताप देऊन काय नाही गबस. शाने. ऐक सगळं इकडे. वडायचं डबं ते किती वडायचं त्याचे दंड बघितले बायसी बघितलं का पप्पाचा 65व्या वर्षी कसा आहे बघ हात खाली उगाच आहे करतो बाय काय म्हणून आहे आता ते हात दाखवला ना दंड मुद्दाम दोन्ही दंड दाखवला बघा हे असं आहे बॉडी आहे तर म्हणजे कसा आहे फिटनेस कसा आहे हा वाघ कसा आहे टायगर आहे बी जिंदा आहे अजून पप्पांनी सांगितलं 5 वर्ष धनंजय तू फिर हा फिर आणि बाबा बसू दे दुकानात अगं पप्पा दुकानात बसवायचं कारण तुला सांगतो हा, जा, आज जा. तुला खरं सांगतोय मग फिर बटाटे साहेब जरा या हो इथं बसा या नाही माझा विचार तुम्हाला पडतात काय बघा माझं विचार पडतात काय बघायचं काय बटाटे साहेब या म्हणत. ज्योतिबाचं नाव चांग बोल हा या बसा ऐक गाई पप्पा तुम्ही आहे का बटाटे साहेब मला सांगा ज्या ज्या व्यक्तीनं म्हणजे वय झाल्यानंतर 60-65 नंतर रिटायरमेंट घेतली आणि घरात बसलं त्या व्यक्तींचं वय त्या व्यक्तींचं ताकद कमी होत गेली का नाही आणि जी व्यक्ती शेवटपर्यंत काम करत राहिली आपल्या व्यवसायात असेल किंवा आपल्या नोकरीत असेल किंवा घरात हा त्या सगळ्या व्यक्ती आज सुद्धा ठणठणीत होत्या का नाही शेवटपर्यंत ठणठणीत होत्या का नाही आज आमचा पप्पा 65व्या वर्षी ठणठणीत आहे का नाही काम करतोय हा काम करतोय म्हणून काम करतात म्हणून ठणठणीत आहे आता मला सांगा मी जबाबदारी दुकानची अजून घेना व्यवस्थित का घेना उद्या आमचा बाबा रिटायर झाला आणि कुठं फिरायला गेलं पप्पा मग डोक्यात काय काम नाही मग काय करणार मग तासभर इकडं मग तासभर तिकडं मग बचाट साहेबांकडं मग बंड्यांकडं मग उरुणकरांकडं मग वर्माकडं मग सारखं फिरायला जावा इकडं जावा तिकडं जावा मग सगळं आलं मग त्याच्यात तब्येत हळूहळू काय होते माणूस बुद्धीनं जिथं थकतोय काय जिथं माणूस बुद्धीनं थांबतोय विश्रांती घेतोय ना तिथं माणसाचं वय ऑटोमॅटिक शरीर साथ देणं कमी करतोय मग माझं काय चुकलं नाही बाबा आमचं चुकलं बाबा काम करतो तू काय काम करू नको असं. काय काम करू नको माझं फिरायचं वय आहे नाही अजून नाही आहे होय एकटं कुठं फिरायचं वय आहे व? मग मी घेऊन फिरतोय की सांगतो कवा काय कवा माहित आहे का पोरं घेऊन फिरलेलं कशाला पोरायला घेऊन फिरू कविताला घेऊन पोर फिरत नाही चोरता आई बाबा पैशाला फिरतोय तुला लाज वाटतं काय आई मला एक सांग एकदा विषय कर एकदा गबस उगत काय बोलू नकोस उगाच आता आमच्या आईचं उदाहरण घ्या काय 1 मिनिट मध्ये बोलायला नाही मी बोलावलोय ना माझ्यासमोर आवाज काढाय नाही कोण तुझा आवाज कमी कर आमच्या
असं तू म्हणायचं का आम्हाला? उलट बोलतोय सारखं. मी काय म्हणतोय, माझं म्हणणं एवढंच आहे, बटाटे साहेब आता आमची आई घरात काय काम करते? बघा अगं काम ना विश्रांती आयुष्य. त्यातले माहिती आहे का? हा. अहो ऐका तर ऐका तर ज्या वेळेला तू व्हिडिओ केला त्यावेळेला मी गॅस कट्ट्यावर बसला ते जगाला दिसतोय. तू काय सांगू नकोस. ती जगाला कुठं सांगू माहित आहे, नकोस. एक ताट किंवा ते भाजी निवडाल ते आम्ही तुझ्या समोर आणून ठेवतो तेवढ्या ते मी काय पुरतं. तुझ्या बायकोनं. ऐक मी काय म्हणतोय, आम्ही तुला विश्रांती द्यायला, होय. बरोबर होय, आहे. द्या हे की. बऱ्यापैकी घरातली होय, कामाचा लोड ह्याच्यावरचा कमी होय, केला. होय, होय, होय. माझी शपथ घ्या ना, सांग केलाय की नाही? कशाला शपथ घेऊ? बघितलं सा. ऐक. तर हे का केलो आम्ही? त्यात मी विश्रांती काय माहित आहे का? ऐका, पोरं विश्रांती साहेब मिळ केव्हा जातात, केव्हा शिकवणीला जातात. घे बस. ए, तू काय आवाज बोलतोस? काढायला माझ्यासमोर. तू काढू नको. अगं असं तू मला बोलत जा. हे बघा असं म्हणतो. हा. बोलते, बोलते, ते होतं, हे करते. तर हिला आम्ही विश्रांती देण्यासाठी ह्या लई गोष्टी- दिलायस. हा आहे पूर्ण तर करतो हा. तर हे असं ते केलं. करून देत नाही म्हणतर तू ते त्यात आहेस तेवढं. आता मला सांगा, आमच्या आई तब्येत बघा आता कशी झाली, अशी झाली आहे. भारी झालं. काम करून तुमची काम करून नाही, तुमच्या पोरांचं टेन्शन घेऊन. आमच्या पोरांनी नाही, तुला सगळं काय टेन्शन काय? तुला तुला लेकींचं काय आहे. टेन्शन? सगळं टेन्शन तुला लेकींचं होय, आहे लेकीचं आणि नुसता काय नाही. लेकींच्या नातवांचा लेकीचं आहे. झालं दिलं सगळं झालं सगळं झालं. असं तू म्हणताय नसतं, होय, जर होय. 2 दिवसाला आहे जिथं. असणारच की जगात आहे ती. मग तेच सांगावले की त्या मग हाय मान्य कर ना, सोड ना विषय. काय पाहिजे आपल्याला कशाला पाहिजे आहे? दिल्या घरी सखी राहा मुली. होय, होय, होय. बघू काय? की आता बघू. आज तुला मी एक हाय. हा हा मी काटेकोरपणानं नियम पाळणार. हे बघ, आम्ही नुसतं माझी खायचं पोरगी कसं? दररोज इथे यायला पाहिजे, मी घर जावईत करून घेणार आहे, तापच नाही डोक्याला. आणि मग आता हे आता मुली आले इथं बघा, बघा की. हा मी का म्हटलं चालत नाही म्हणून? दिल्या घरी सुखीला म्हटलं आता. दिल्या मग आता तिला ह्याच घरात देणार ना, आणि जावाई तिकडे आणणार. बघ ह्यो. मग तो दिल्या घरी सखीरा. मग काठी टेकणार तू. आई माझी काळजीच करू नकोस तू. होय, काळजी करतो. माझा प्लॅन एवढा परफेक्ट आहे. पोरगा आता 10वीला आहे, माझं वय 38 आहे आणि लईतली 2 वर्ष. मी लईतली 40-41 सांगतो ऐक तुला, 40-41 पोरग्याला दुकानात घेणार, 4 वर्ष पोरग्याला ट्रेन करणार, डायरेक्ट 45ला रिटायर, पोरग्याच्या किती ताब्यात वर्षात बोंबलत फिर. ए, किती वर्षात पोरग्याला घेणार? 45व्या वर्षी पोरग दुकानात असेल होय? माझ्या. आणि तू किती तुझ्या माझ्या वयाला 45व्या वर्षी. तुम्ही केलेल्या चुका मी करणार नाही, मी अडकणार नाही पैसे मिळवण्याच्या नादात. मी मिळवतो पैसे कसे मिळवतो? मी काय करायचं करतो, तू काळजीच करू नका. चांगलं रांगोळी काढायचं. बघा तेच म्हटलंय, रांगोळी काढलंय त्याचा रंग भरत बसलाय. मग काय याला कशाला याय ताप आहे कशाचा? मला पटत नाही बटाटे साहेब, पटत नाही. तुम्हाला पण चांगलं माहित आहे. हं. आणि माझ्यासमोर आवाज वाढवतो नकोस. काय नाही तुला सांगालोय मी, काय? मला सांग म्हणून. काय बघितलं का बोलतो? आवाज वाढवू नको. चल. उठ. तर धनंजय जिद्दी आहे हे मान्य करायचं. नाही बा मी मान्य करतो. काय तर करून दाखवला रे म्हणजे. काय दाखविला? हा? खरंच काय तर करून दाखवलं. त्याला तुमचा हे सपोर्ट बघा आहे. तसं नाही हे दाखविला खरं ह्याच्या पाठीमाग हा, सात तुझं आहे आईची की, आहे खंबीर पण म्हणून आहे लक्षात ठेव. हा हा आईचं असेल हा बायको साधा हा ते सांगत नाही. हा बायको साथ हे सगळ्यांचे नाही. होय, आमच्या पप्पाच्या पाठीमागे हिची साथ आहे. तर माझ्या पाठीमागं माझ्या बायकोची आणि माझ्या आईची साथ ते बघा, आहे. पहिला आई बायकोचंच नाव घेतो तो, मागणं मग आईचं नाव काय घेतो. दुखलं का? नाव पहिलं का आणि बरं? दुसरं का? काय दुखलं? काय खरं? का? हो, का? अहो आई म्हणजे मीच हो. अहो आई म्हणजे मीच. हट. तोंडात नुसतं बायको आई एक लक्षात घे, तू अभिमानानं सांगायला पाहिजे साक्षात विठ्ठल माझ्या जन्माला आलाय पोटाला म्हणून. असं वागू नको आहे. असं नाही, आम्ही तुलाच केले विठ्ठलवाणी. अरे बायकोची अप्रूव्हमेंट करणार होते हो. हा खरं आहे का नाही दादा? एखादं असलं की अप्रूव्हमेंट करते. हा आता मला कसं एकाला 2 आहेत. मला एकाला 2 असल्यामुळे मला कसं दोन्हीकडे हात ठेवायला. एखादं असलं की अप्रूव्हमेंट करते माणूस. तो स्वच्छ माणूस ना. हे लय ताप दुखलेला परवाची गोष्ट सांगतो आई तुला. काय सांगू नको मला? दवाखान्यात गेलतो. तिथे गेल्यानंतर कळलं, म्हणजे मला मी हसू का रडू हे मला कळालं नाही. मी हसू का रडू हे मला कळालं नाही, कारण गोष्ट अशी होती की कविताला दिवस गेला. आता काय बोलू का? हा? काय कळच ना. जा आता दुकानदार आलं साडे 10 वाजलं की रे. काय सांगायला मग
बाबा गेले नाही अजून दुकानला बघा बघ जातो जा. काय मला शेवटी पोटा पाल्याचं बघ ना. पोटा पण मला बघा टेन्शन नाही आहे होय, नाहीच आहे की त्याला काळजी आईची आहे. मला आईची काय हो तर अगं बाय, 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 बाय. मी तुम्हाला सांगतो जर म्हणजे मला जर घर माझ्या ताब्यात दिलं नाही तर माझं अख्खं घर म्हणजे 4800 स्क्वेअर फूट बांधकाम एरिया येऊ सगळं आईला पुसायला लावणार पुसायला लावणार. पुसायला लावणार का तब्येतीसाठी आणि व्यायाम माझं म्हणायचं सोडून व्यायाम. माझं नाही व्यायामसाठी आणि 4 बायका लावीन जेवण करायला धुण्याला भांड्याला पण हे काम आईनं करायचं बाहेरचं सगळं लुटून आईनं काढायचं सगळं पुसून आईनं घ्यायचं त्याचं कारण काय हेतू काय व्यायाम. व्यायाम शारीरिक जे एनर्जी म्हणतो ना आपण ती आली ते पाहिजे तू केलं तर हे वाढलं नसतं ना पोट मला काय मला अजून पडले पुढं आयुष्य काय आता तुमचं पप्पांचं कसं झालंय आता तुम्ही 60-65ला टेकला सा तुमच्याकडे आता राहायला वेळ कमी आता तर म्हटलं की वय कमी दिसते म्हणा कमी दिसते ग पण शेवटी कसा पप्पा तर मेंटेन करतात पप्पा मेंटेन करतात पण तुला गरज आहे मेंटेन करायची तुला गरज आहे व्यायाम करायची आई तुला गरज आहे चालण्याची तुला गरज आहे तुझी चरबी कमी करायची नाही मी सांगतो मी प्रामाणिकपणानं तुला घरात म्हणजे तू इथनं ही तुम्हाला सांगतो बटाटे साहेब उठली की ह्या सोप्यावर बसत्या आणि हिथनं उठली की त्या गाडीत सीटवर बसत्या बघा नशीब म्हणते आम्ही ह्या सोप्यापासून त्या गाडीपर्यंत चालत जात्या कुकर लावून गेल्यात आत गेल्यात मला उठून बंद करा पाहिजे ना उठ बघू कशाला बोलतोस रे जा उठ करतो बसतोय आता हे तर मी सांगतो तुम्हाला बटाटे साहेब माझ्या बायकोनं मुद्दाम गॅस चालू ठेवून आत गेल्या त्या निमित्तानं माझी आई उठत्या व्यायाम काय माझं विचार चुकतात काय बटाटे साहेब माझं विचार चुकतात काय सांगा चांगला आहे की नाही विचार कळलं पाहिजे हो काय मी आता बसलोय कोणीकडे तोंड आहे माझं सांगा आता माझं तोंड कोणीकडे आहे सांगा ही दिशा कुठली कोण बसतोय दक्षिणेला तोंड करून साक्षात ज्योतिबा आणि पंचमुखी हनुमान दक्षिणेला तोंड करून असे माझ्या तोंडात कर श्रीकृष्ण बोलतो लक्षात ठेव हा मी जे बोलावले ते लक्षात ठेव तुला आयुष्यात उपयोगी पडल आणि माझ्यासमोर काय नाही तुला सांगाले माझ्यासमोर डोळं आणि बोट खाली काय असं तू मला म्हणत जा